नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नवीन माहिती जाणून घेणार आहोत. श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि भगवान शंकरांची आराधना करण्यासाठी, त्यांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी श्रावण महिना हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. अशा या श्रावण महिन्यामध्ये श्रावणी सोमवारचं व्रत 99% लोक करत असतात. पण ज्यांना काही कारणास्तव व्रत करणं शक्य नाही, त्यांनी कमीत कमी सेवा तरी करायचीच आहे. आता भगवान शंकरांची प्रामुख्याने सगळ्यात महत्त्वाची कोणती सेवा केली जाते तर ती आहे रुद्राभिषेक. बघा, रुद्राभिषेक जर तुम्हाला करणं शक्य असेल तर नक्कीच आवर्जून करा. या व्यतिरिक्त ज्यांना रुद्राभिषेक करणं शक्य नाही त्यांनी ओम नमः शिवाय म्हणून शिवलिंगावरती जल अर्पण केलं आणि त्यासोबत आपण काही सेवा केल्या, जसं की शिवमहिम्न स्तोत्र आहे किंवा मग शिवचालीसा आहे किंवा मग द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र आहे. अशा ह्या सेवा जर भगवान शंकरांच्या केल्या तर नक्कीच भगवान शंकरांची कृपा प्राप्त होते. यासोबतच पितृदोषापासून आपल्याला मुक्तता हवी असेल तर भगवान शंकरांची आराधना करावीच लागते आणि त्याला विशेष असं महत्त्व आहे. आता बघा, श्रावणाच्या सेवा तर आपल्याला करायच्याच आहेत, पण त्यासोबतच एक खूप महत्त्वाचं काम आपल्याला करायचं आहे, जेणेकरून आपलं आरोग्य देखील चांगलं राहणार आहे आणि आपल्या अनेक अडचणी, समस्या सुटण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळणार आहे. तर नेमकं आपल्याला करायचं काय आहे हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता पहा आणि जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओतली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक देखील करा. तर बघा, भगवान शंकरांना अनेक गोष्टी प्रिय आहेत, जसं की धोत्र्याचं फूल आहे, बेलपत्र आहे, भस्म आहे. या विविध गोष्टी आपल्याला आपल्या पूजेमध्ये वापरायच्या आहेत. पण यापैकी जे बेलपत्र आहे त्या बेलपत्राचा वापर आपण आपल्या स्वतःसाठी जर केला तर निश्चितच आपल्या आरोग्याच्या तक्रारी दूर होणार आहेत. या व्यतिरिक्त आपल्या आर्थिक अडचणी ज्या आहेत किंवा मग इतर काही समस्या असतील, जसं की तुमचं मानसिक स्वास्थ्य जर खराब असेल तर त्या अडचणी देखील सुटण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे. आता एक छोटंसं बेलपत्र जर तुम्हाला एवढी मदत करणार असेल तर ही सेवा म्हणा किंवा मग उपाय म्हणा तुम्हाला नक्कीच करून बघायला हरकत नाही. तर बघा, बेलपत्र जेव्हा आपण पिंडीवरती अर्पण करतो तेव्हा ते एक साधारण झाडाचं पान राहत नाही, तर तो महादेवांचा प्रसाद बनत असतं आणि म्हणूनच या प्रसादाचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे. तो कसा ते जाणून घेऊयात. तर धर्मशास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की बेलपत्राला 6 महिन्यांपर्यंत शिळं मानलं जात नाही. आता जेव्हा आपण भगवान शंकरांच्या मंदिरात जातो तेव्हा आपण बेलपत्र घेऊन जायचं असतं. बेलपत्र हे भगवान शंकरांच्या पिंडीवरती अर्पण करायचं असतं. त्याशिवाय आपली पूजा पूर्ण होत नाही. हे 100% खरं असलं तरी पण बऱ्याचदा काय होतं की आपण मंदिरात जातो आणि बेलपत्र घेऊन जायचं विसरून जातो. तर अशा वेळेस काय करायचं, जे अगोदरचं बेलपत्र वाहिलेलं असतं, इतर कोणीही वाहिलेलं जे बेलपत्र असतं तेच बेलपत्र जर आपण उचलून घेऊन ते पुन्हा पाण्याने जर धुवून घेतलं आणि तेच बेलपत्र भगवान शंकरांना अर्पण केलं, म्हणजे पिंडीवरती आपण अर्पण केलं, तर नक्कीच ते स्वीकारलं जातं. त्यामुळे बेलपत्र हे वापरलेलं पुन्हा आपण वापरू शकतो, हे लक्षात घ्या. आता हे बेलपत्र इतकं महत्त्वाचं आहे, तरीही बऱ्याच ठिकाणी शिवलिंग स्थापित आहेत, पण आजूबाजूला बेलपत्र उपलब्ध होत नाहीत. अशा ठिकाणची जी लोकं आहेत ती काय करतात, तर बेलपत्र जे आहे त्याचं चूर्ण बनवून ठेवतात आणि चिमूटभर चूर्ण जे आहे ते भगवान शंकरांना अर्पण करत असतात. आता बघा, आपल्याकडे बेलपत्र जे आहे ते सहज उपलब्ध होतात, पण काही ठिकाणी बेलपत्र सहज उपलब्ध होत नाहीत. मग अशा ठिकाणची लोकं अशा प्रकारे बेलपत्राचं चूर्ण जे आहे ते अर्पण करत असतात. आता बेलपत्राला एवढं महत्त्व का प्राप्त झालं, तर बघा, समुद्र मंथनाच्या वेळी जी रत्न बाहेर आलेली होती त्यामध्ये अमृत आणि विष याची देखील उत्पत्ती झालेली होती आणि हे विष भगवान शंकरांनी प्राशन केलेलं होतं. हे सगळ्यांना माहीतच असेल. हे विष प्राशन केल्यानंतरच भगवान शंकरांचं नाव नीलकंठ असं पडलं. आता जेव्हा भगवान शंकरांनी विष प्राशन केलं तेव्हा त्यांच्या शरीराचं तापमान प्रचंड वाढू लागलं आणि त्यांना अतिशय त्रास होऊ लागला. त्यांना ह्या वेदना असह्य होत होत्या आणि त्यांचा प्रचंड संताप होऊ लागला. अशावेळी आजूबाजूच्या ज्या काही गोष्टी होत्या त्या सगळ्या जळून राख होऊ लागल्या. तेव्हा तिथे जे वैद्य होते त्यांनी भगवान शंकरांना बेलपत्र खाऊ घालण्यास सांगितलं आणि मग तिथे जे ऋषीमुनी होते त्यांनी बेलपत्र आणलं आणि भगवान शंकरांना खाऊ घातलं आणि भगवान शंकरांच्या डोक्यावर पाणी देखील टाकण्यात आलं. हळूहळू भगवान शंकरांचं जे वाढलेलं तापमान होतं ते कमी होऊ लागलं आणि तेव्हापासूनच बेलपत्र आणि जलाभिषेक यांना अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे. भगवान शंकरांनी त्याचवेळी हे देखील सांगितलेलं की जो कोणी मला बेलपत्र अर्पण करेल त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तेव्हापासूनच
भगवान शंकरांना बेलपत्र वाहायची प्रथा सुरू झालेली आहे. यासोबतच 1 लोटा जल देखील आपल्याला अर्पण करायचं आहे. यामुळे भगवान शंकरांना शीतलता प्राप्त होत असते, म्हणून 1 लोटा जल देखील आपल्याला अर्पण करायचं आहे. आता हे बेलपत्र अर्पण केल्यामुळे आपल्याला नेमके कोणते फायदे होतात ते जाणून घेऊयात. तर बघा, आपण जेव्हा भगवान शंकरांना म्हणजे साधं जेव्हा बेलपत्र आपण खातो, म्हणजे भगवान शंकरांना न अर्पण केलेलं बेलपत्र खातो, त्याने देखील आपल्या आरोग्यावरती खूप चांगले परिणाम होत असतात. पण जेव्हा आपण भगवान शंकरांना अर्पण केलेलं बेलपत्र खातो, तेव्हा काय होत असतं, तर बघा, मुळातच बेलपत्रामध्ये असे गुणधर्म आहेत ज्याने आपल्या समस्या ज्या आहेत त्या सुटण्यासाठी आपल्याला मदत होत असते. पण हे बेलपत्र जेव्हा आपण भगवान शंकरांच्या पिंडीवरती अर्पण करत असतो, तेव्हा त्याला प्रसादाचं रूप प्राप्त होतं आणि ह्या ज्या सकारात्मक लहरी आहेत त्या आपल्यामध्ये प्रवेश करत असतात आणि त्याचे फायदे आपल्याला दुपटीने मिळतात. यासोबतच बघा, वात, कफ, पित्त हे जे प्रमुख दोष मानले गेलेले आहेत, या दोषांपासून देखील आपल्याला मुक्तता मिळण्यासाठी मदत मिळत असते. यानंतर बघा, बेलपत्र खाण्याचा दुसरा फायदा असा आहे की एखादी व्यक्ती समजा मांसाहार करते, मद्यपान करते, पण जेव्हा ती सेवेमध्ये येते, उदाहरणार्थ स्वामींच्या सेवेमध्ये येते, तेव्हा तिला हळूहळू वाटतं की आपण मांसाहार करायला नको. पण तिची ही जी सवय आहे ती म्हणजे अशी सवय आहे की तिच्याकडून ती मांसाहार जो आहे तो सुटत नाही. पण त्या ठिकाणी तिची काही चूक नसते. कारण बघा, अगदी लहानपणापासून जर मांसाहार करत असेल ती व्यक्ती, तर अचानक तिच्यामध्ये हा बदल घडणं अशक्य आहे. म्हणून तुमची जर इच्छा असेल की तुम्हाला मांसाहार पूर्णपणे बंद करायचा आहे, पण ती सवय जी आहे ती तुमची सुटत नाही आहे, तर मग काय करायचं आहे, तर तुम्ही कंटिन्यू रोजच्या रोज एक बेलपत्र जे आहे ते खायला सुरुवात करा. बेलपत्र खाल्ल्याने काय होणार आहे, तर बघा, तुमची मांसाहार खाण्याची किंवा मद्यपान करण्याची जी काही इच्छा आहे ती आपोआप हळूहळू कमी होते आणि जे काही तामसिक गुण असतात ते देखील कमी होतात आणि हळूहळू तुमचा मांसाहार पूर्णपणे सुटण्यासाठी मदत होत असते. म्हणून तुमची जर मांसाहार सोडण्याची इच्छा असेल, तर तुम्ही रोज एक बेलपत्र खायला सुरुवात करा. नक्कीच तुमची मांसाहाराची इच्छा जी आहे ती पूर्णपणे बंद होईल. आता हे झालं आरोग्याच्या दृष्टीने आणि मांसाहारासंबंधी. यानंतर अजून आपल्या जीवनामध्ये काय बदल घडून येतात, तर बघा, जेव्हा आपण हे बेलपत्र रोजच्या रोज खातो, तेव्हा आपोआपच आपलं जे दुर्भाग्य आहे ते सौभाग्यामध्ये बदलण्यासाठी आपल्याला मदत होत असते. कारण भगवान शंकरांची या बेलपत्रावरती म्हणजे या बेलपत्राला भगवान शंकरांचा आशीर्वाद प्राप्त झालेला आहे आणि म्हणूनच हे बेलपत्र जो कोणी खाणार आहे त्याला आपोआपच सकारात्मक लहरी प्राप्त होणार आहेत. त्याच्या ज्या काही अडचणी आहेत, म्हणजे मग त्या आर्थिक अडचण असू देत, शारीरिक अडचण असू देत, मानसिक अडचण असू देत, ती सुटण्यासाठी त्या व्यक्तीला मदत होत असते. यासोबतच आयुर्वेदामध्ये देखील बेलपत्राचे अनेक फायदे सांगितलेले आहेत. म्हणजे रक्त शुद्ध होण्यासाठी बेलपत्राचा आपल्याला फायदा होत असतो. यासोबतच रोजच्या रोज आपण बेलपत्र खाल्लं तर आपोआपच आपली सकारात्मकता जी आहे ती वाढू लागते. इच्छापूर्ती होण्यासाठी देखील बेलपत्र हे अतिशय महत्त्वाचं आहे. यासोबतच जसं आपण बेलपत्र खातो, तसतसे आपले विचार जे आहेत ते सकारात्मक होऊ लागतात आणि आपल्याला वाचासिद्धी देखील प्राप्त होते. आता वाचासिद्धी म्हणजे काय, तर बघा, तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल की एखादी व्यक्ती काही बोलते आणि त्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे त्या व्यक्तीने बोललेल्या ज्या गोष्टी आहेत त्या कालांतराने घडतात किंवा खऱ्या होतात. म्हणजेच काय, तर त्या व्यक्तीला वाचासिद्धी प्राप्त आहे आणि अशी वाचासिद्धी जी आहे ती तुम्हाला जर प्राप्त करून घ्यायची असेल, तर तुम्ही रोजच्या रोज एक बेलपत्र जे आहे ते खायला सुरुवात करा. आता बघा, श्रावण महिना सुरू आहे, त्यामुळे तुमच्याकडे खूप छान असा योग चालून आलेला आहे. त्यामुळे नक्कीच या संधीचा तुम्ही फायदा घ्या आणि रोजच्या रोज एक बेलपत्र खायला सुरुवात करा. आता बघा, रोजच्या रोज मंदिरात जाणं जर शक्य नसेल तुम्हाला, जर घराच्या जवळपास असेल तर नक्कीच तुम्ही हा म्हणजे उपाय जो आहे तो करू शकता. पण जर मंदिर जवळ नसेल, तर मग बघा, भगवान शंकरांची पिंडी जी आहे ती प्रत्येकाच्या घरात असेलच. तर त्या पिंडीवरती बेलपत्र अर्पण करून थोड्या वेळाने ते जर खाल्लं तरी देखील चालेल. त्याचे देखील फायदे तुम्हाला मिळणारच आहेत. आणि तेही जर शक्य झालं नाही, तर कमीत कमी मग महिन्यातून आपल्याला म्हणजे 15 दिवस तरी बेलपत्र जे आहे ते खाण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आता बेलपत्राचे फायदे आपण बघितलेलेच आहेत. त्याचप्रमाणे बेलपत्र तोडण्याचे देखील काही नियम आहेत. तुमच्या जर घराच्या जवळपास बेलाचं झाड असेल आणि ते जर त्याचे बेलपत्र तुम्ही जर तोडून घेणार असाल, तर त्याचे देखील काही नियम आहेत. ते कोणते, तर बघा, चतुर्थी, सप्तमी, नवमी, दशमी, अमावास्या, पौर्णिमा आणि सोमवार या दिवशी बेलपत्र चुकूनही तोडू नये. तुम्ही जर एखाद्या फुलवाल्याकडून घेत असाल तर मग काही हरकत नाही. पण घराच्या जवळपास जर झाड असेल तर आणि स्वतः तोडणार असाल तर हे जे दिवस आहेत ते आपल्याला टाळायचे आहेत. कारण
सोमवारच्या दिवशी भगवान शंकरांचा बेलाच्या झाडावरती वास असतो असं म्हटलं जातं आणि म्हणून सोमवारी बेलाचं फळ किंवा पान हे तोडायचं नाही आहे. या व्यतिरिक्त बेलाच्या पानाच्या बाबतीत एक महत्त्वाचा नियम म्हणजे जेव्हा आपण भगवान शंकरांना बेलाचं पान अर्पण करतो, तेव्हा हे बेलाचं पान अर्पण करताना कधीही चिरलेलं, फाटलेलं नसावं, ते अखंड स्वरूपात असावं. महादेवांना कधीही खंडित वस्तू आपण अर्पण करत नाही आणि ती केली जात नाही. म्हणून नारळ पण बघा आपण कधी पण फोडत नाही, तर तो वाहत असतो. बघा भगवान शंकरांनी जेव्हा गणेशाचं मस्तक खंडित केलेलं होतं, तेव्हाच त्यांनी सांगितलेलं की खंडित वस्तू मी कधीही स्वीकारणार नाही आणि म्हणूनच आपल्याला बेलपत्र अर्पण करताना अखंड स्वरूपातच अर्पण करायचं आहे, हे लक्षात घ्या. आता बेलपत्र तोडण्याचे नियम देखील मी तुम्हाला सांगितलेले आहेत आणि फायदे देखील तुम्हाला सांगितलेले आहेत. यासोबतच एक छोटासा उपाय देखील तुम्ही करू शकता, करून बघू शकता. तो कोणता करायचा आहे तर बघा, तुम्ही जेव्हा भगवान शंकरांच्या मंदिरात जाता तेव्हा आपण बेलपत्र अर्पण करत असतो. आता बेलपत्र अर्पण केल्यानंतर तुम्ही अर्पण केलेलं बेलपत्र किंवा इतर कोणीही अर्पण केलेलं बेलपत्र जे आहे ते आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आणि तिजोरी जी आहे आपली तिजोरी, तिथे आपल्याला हे बेलपत्र ठेवायचं आहे. त्यानंतर 8 दिवसांनी पुन्हा दुसरं बेलपत्र, हे जे बेलपत्र आहे ते विसर्जित करा किंवा मग झाडं असतील तुमच्याकडे तर त्याच्यामध्ये हे बेलपत्र टाका आणि त्या ठिकाणी आपल्याला दुसरं बेलपत्र म्हणजे 8 दिवसांनी पुन्हा मंदिरात गेल्यानंतर दुसरं बेलपत्र आपल्याला घेऊन यायचं आहे आणि तिजोरीमध्ये किंवा मग तुमचा जर व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी त्या गल्ल्यामध्ये आपल्याला हे बेलपत्र ठेवायचं आहे. यामुळे आपल्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते आणि तसेच कर्जाच्या समस्या देखील सुटण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते. तर नक्कीच हे उपाय जे आहेत, जे काही नियम आहेत ते पाळण्याचा प्रयत्न करा, उपाय करण्याचा प्रयत्न करा आणि एक बेलपत्र खाण्याचा प्रयत्न करा. तुमच्या अनेक अडचणी सुटण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत मिळणार आहे. आणि बघा आर्थिक अडचणी किंवा आर्थिक समस्या ज्या आहेत त्या सुटण्यासाठी किंवा आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपण स्वतः देखील प्रयत्न करणं तितकंच गरजेचं असतं. पण त्या प्रयत्नांना आपण जर आध्यात्मिक जोड दिली तर यशप्राप्ती ही लवकरात लवकर होत असते. आणि म्हणूनच हा जो बेलपत्राचा उपाय आहे तो तुम्ही करून बघा. तुम्हाला त्यामध्ये सकारात्मक अनुभव जो आहे तो मिळेल. व्हिडिओतली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.